नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच होतं की आम्ही कांदा कापण्याचं काम चालू केलं होतं, जे की आमच्या मसाल्यासाठी आम्हाला जो कांदा लागतो तो सुकलेला कांदा लागतो. तर जवळपास 30 किलो कांदा आम्ही कापलेला होता आणि तो आम्ही सुकायला देखील घातलेला होता. तर अशा प्रकारे आपला जो कांदा आहे तो सुकून अगदी व्यवस्थित जसा आपला मसाल्याला कुरकुरीत कांदा हवा आहे तसा हा कांदा झालेला आहे. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्या मसाल्यासाठी तर आपल्याला पूर्णपणे सुकलेला कांदा पाहिजे, जेणेकरून आपल्या मसाल्याला कलर पण येतो आणि आपल्या मसाल्याची चव देखील वाढवतो. तर टोटल 30 किलो कांदा आम्ही कापलेला होता. तर 2 दिवस आम्हाला वेळ लागला हा कांदा कापण्यासाठी आणि त्यानंतर सुकवण्यासाठी म्हणसाल तर 1 ते दीड आठवडा हा वेळ लागतो आपल्याला कांदा सुकवायला. आता कसं थोडंसं ऊन कमी असल्यामुळे हा एवढा वेळ घेतो, पण जर ऊन जास्त कडक असेल तर आपला 1 आठवड्याभरामध्ये हा कांदा जो आहे तो सुकून व्यवस्थित चांगला असा कुरकुरीत बनतो. तर हा तर माझा 30 किलो कांद्याचा स्लॉट तर आता पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर यानंतर मी आता 60 किलो कांद्याचं पोतं मी मागवलेला आहे, तो देखील स्लॉट मी 2 ते 3 आठवड्यामध्ये कंप्लीट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मसाल्याचं कांदा कापण्याचं काम तर काय आपलं चालूच राहणार आहे. तर माझ्या प्रोडक्ट्सबद्दल माहिती मी माझ्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये तर सांगतच असते. तर माझ्याकडे अवेलेबल आहे ते म्हणजे मराठवाडा स्पेशल काळा मसाला, लाल मिरची पावडर, जवस चटणी आणि शेंगदाणा चटणी. तर व्हिडिओ तो बघून झालेला आहे, त्याचबरोबर मसाल्यांची माहिती देखील तुम्हाला मिळालेली आहे. तर मग वाट कसली बघताय? जो नंबर दिलाय मी त्यावर मला लवकरात लवकर ऑर्डरसाठी व्हॉट्सअप करा.